मला वाटतंय या जगातली सगळ्यात दुर्दैवी आई आहे मी. इतक्या वर्षात मी माझ्या मुलांना कळलेच नाही कधी. प्रत्येक आई आपल्या मुलाच्या भल्याचाच विचार करते. एकदा कधी रागानं बोलले तर एवढी टोकाची भूमिका. आणि एवढं सगळं होऊन हे माझ्यापासून लपवावं वाटलं तुला ऋषी? मला आज कळलंय मी तुमच्यासाठी किती परकी आहे ते. झालं का चराप आणि गुरांचं? हा झालं. काय झालं रे? काही नाही. नजर अशी भिरभिरल्यासारखी काय? हा? आणि नेहमी घरात वेळेत येणारा तू आज काय एवढा उशीर? अरे मी वेळेतच येणार होतो. त्याचं काय झालं, एसटी स्टँड समोर ना माझ्या बाईकच्या समोर एक बाई गेली. आता मी ब्रेक दाबला. ती बाई कोण होती ते काही कळालंच नाही, पण एसटी स्टँड समोर मला नली दिसली. काशीराम गावडेची मुलगी एवढ्या रात्री? हो, डोक्यात राग घालून घर सोडून निघाली होती. मी तिला समजावलं, घरी सोडून आलो. त्या सगळ्या गोंधळात मला उशीर झाला. असायला काय झालं? तुमच्या दोघांचं नातायला विळा भोपळ्यासारखं आहे. कधीतरी पटले का रे तुमच्यात? हा? त्या दिवशी नाही तणतणत आली होती घरी, काय झालं? शेवटी तुला माफी मागावी लागली. काका ते वेगळं आहे. काय वेगळं वगैरे काय? मला ना कधी कधी तुझंच वागणं वेगळं वाटतं. ज्या नलीशी भांडतोस तिचीच मदत करतोस. काय हा गुण मी तुझ्याकडूनच घेतलाय. माझ्याकडून? कुठला? संकटात असणाऱ्या, अडचणीत असणाऱ्या माणसाला हवी ती मदत करावी. अशा वेळी राग, लोभ, वाद हे सगळं विसरून जावं. बरोबर ना? चला. ही दे लवकर पोहे, भूक लागली. देत आई मस्त झाले तर पोहे. तुझी ना कमाल आहे आई. एवढे वर्ष तुझ्या हातचे एवढे टेस्टी पोहे खातोय, अजिबात चव बदललेली नाहीये. कसं जमतं ग तुला? आई नलीचं आटपलं की ती येईल बाहेर. आणि आता बऱ्यापैकी नॉर्मल आहे ती. तू बस पोहे खा, थंड होतील. हो, पण ती आत्या तुला सांगतो, ह्या दोघी मायलिकींचं ना मला काही कळतच नाही. म्हणजे यांचे रुसवे फुगवे तर काही संपत नाहीत. या धड दोघी एकमेकींशी बोलत सुद्धा नाही. बरोबर बोललास ऋषी. बघितलंस ना, नलिनी खायच्या आधी आईच्या घशाखाली काही घास उतरत नाही. या दोघींचं कसं आहे माहितीये, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. दादा आईला सांग मी लग्नासाठी तयार आहे. आई ऐकलेस ना तू? ऐकलं, पण थांबली का बघ. पण लग्नाला तयार झाली ना ती आता. देवानं सुबुद्धी दिली म्हणायची. आता तू एक काम कर, तू गुरुजींना कळव. हा, मी लग्नाची तयारी करायला घेते. हो, आत्ता जातो. मिताली, सांगितलंस ना ग चेंडूला? येईलच ग, हुंडाडत असेल कुठेतरी.
माझं एक खूप महत्वाचं काम आहे चेंडू. सगळी लोक महत्वाची कामं मला सांगतात. हो का साहेब? मग माझं काम कराल का? हो करतो की. एकमेकांना मदत करणे म्हणजेच माणूस धर्म. गुरुजी सांगतात एका हाताने द्यावे दुसऱ्या हाताने घ्यावे. बर, मग माझं काम कर. वेदकडे जा आणि त्याचा नंबर घेऊन ये. धावत जातो आणि पळत येतो. पटकन जा. काका हळू काका हळू. बस बस बस. काका रे मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी, पण काल रात्री तू घरी आलाच नाहीस. काका का वागतोयस असा? काय झालंय? एक मिनिट, तू काही खाल्लं वगैरे नसशील ना? चल आपण नाश्ता करू. नको रे मला, तू कर जा. काका एक विचारू? काका तू दारू का पितो हा प्रश्न सोडून काही विचार. नाही, त्याहून महत्वाचं काहीतरी विचारायचं. काका रे तुझ्या अंगा खांद्यावर खेळलोय मी, त्यामुळे मला सतत प्रश्न पडत राहतो की तुला काय झालंय, तू का असा वागतोयस? हे बघ, मी जसा होतो तसाच आहे. मला नाही वाटत. काका तुझ्यात आणि विठा काकू मध्ये काय प्रॉब्लेम आहे? काका अरे ऐक तरी. अरे ती किती प्रेमळ आहे, तुझ्यासाठी घरच्यांसाठी मर मर मरते, इतक्या मायेने आपलं घर सांभाळते, तुला काही हवं नको ते बघते. अरे काका तिची फार अपेक्षा नाहीये, तू तिच्याशी प्रेमाने बोलावंस, विचारपूस करावीस एवढंच. पण तू मात्र तिच्याशी एका शब्दाने बोलत नाहीस. तू लहान आहेस रे, तुला नाही करणार. तुला काय नाही कळणार? अरे मारून मुटकून